वरदान। मैत्री तू खरंच सांगितलंस? यार गायत्री नाही ग, तू रडू नकोस आता प्लीज, ते खेचतायत तुझी। ए यार तुम्ही ना, हे बघ जाऊ दे, तू सगळं सांगून टाक ना। गायत्री प्लीज सांग ना, कम ऑन यार गायत्री, कोणाला काही कळणार नाही, प्रॉमिस। कोणाला काहीच कळणार नाही काय? म्हणजे माझ्याकडे काहीही नाहीये सांगण्यासारखं। ठीक आहे मैत्री, तू तरी सांग। अगं पियू, मला गायत्रीने शपथ घातलीये ना, त्यामुळे मी नाही सांगू शकत। मग गायत्री आता तुला माझी शपथ आहे, तू खरं काय ते सांग। मी शपथ वगैरे काही मानत नाही। ओके मैत्री, तू पण शपथ मानू नकोस। हा मी ते नाही, ती जरी मानत नसली तरी मी मानते ना। ए, याला काय अर्थ आहे यार? गायत्री तू खूप चुकीचं वागतेस। ए मी जाते, बाय। ए गायत्री, पियू हे तुला तुझं तोंड बंद ठेवण्यासाठी दिलं होतं, किती मस्करी करायची काय? मी फक्त बोलते। ओके लिसन, उद्या किट्टूचा बर्थडे आहे। पार्टी आहे, पार्टी पार्टी। येस, तिच्यासाठी एक सरप्राईज पार्टी ठेवली आहे घरात, सो प्लीज तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी 7 वाजता या। ए हो, आम्ही नक्की येऊ। फक्त एक रिक्वेस्ट आहे, किटूसाठी सरप्राईज आहे, सो किटूला सांगून लीक करू नका। ऑफकोर्स अरे, सरप्राईज आहे ना, फक्त हिचं तोंड बंद ठेवा। सेलोटेप देऊ का? येस। ए बर, आम्ही सगळे येऊ आणि आपण खूप धमाल करायची। त्यानिमित्ताने मला काका काकूंना पण भेटता येईल। मला काय म्हणायचं आहे की आपण दरवेळी ही जी रिहर्सल करतो ना, तेव्हा कोणाचंच लक्ष नसतं ना। नाहीतरी तू येणार आहेस प्लीज। काय कसलं डिस्कशन चाललंय? कसलं डिस्कशन चालणार? रिहर्सल हॉलवर रिहर्सलचं डिस्कशन चालणार ना। हो हो चिल, हे ऑलरेडी माहिती आहे सगळ्यांना। विसरले असतील तर विसरले असतील ना, मला काय म्हणायचं, मी विसरलो की मग याला नुसत्या चौकशी असतात। पोझिशन घे, चल लवकर रिहर्सल चालू करा, वॉर्म अप, कम ऑन। 5 6 7 गो, 1 2 3 4 5 6 7 गो, 1। तू ना मला एक दिवस मारणारस का? म्हणजे मी तुला सांगितलं तर तू लगेच पियू आणि अनुला सांगून मोकळी झालीस? अगं नाही, मी मस्करी करत होते। कसली मस्करी? तुला माहितीये की मला या गोष्टी नाही आवडत। हो माहितीये मला, पण अगं मी एवढंच म्हणाले की एक सिक्रेट आहे। हे बघ मैत्री, तुला जर त्यांना सांगायचं असेल ना तर तू खुशाल सांग, पण मग एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्याशी बोलणार नाही। व्हॉट? एक काय यार, तू लगेच इमोशनल ब्लॅकमेल करतेस। ओके ठीक आहे, मी नाही सांगणार, काहीच बोलणार नाही। ओके बर, ते जाऊ दे, मला सांग उद्या येणारस ना तू? नाही, मला नाही जमणार। अगं हे बघ गायत्री, खरं सांगू का, तुझ्यासाठी कार्तिकने आम्हाला सगळ्यांना बोलावलंय। असं काही नाही। हो तसंच आहे। हे बघ, मला पार्टीला यायला जमणार नाही। का? का म्हणजे पॉसिबल नाहीये। म्हणजे 7ची पार्टी आहे, संपायला 10 होती। ओके, सो हा प्रॉब्लेम आहे। एक काम करूया, आपण पार्टीची वेळ थोडी लवकर करूया, नाहीतर बेस्ट वे आपण तुझ्या बाबांकडे जाऊन परमिशन घेऊया। व्हॉट्स इट? ब्रिलियंट, आपल्याला काकांची परमिशन घ्यावीच लागेल। हा, ती नाही मिळणार। आणि बाय द वे, तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतास? हो, तिने माझं नाव घेतलं ना आता की कार्तिक हे सगळं तुझ्यासाठी, सो कार्तिक मी आहे। कार्तिक, तुझे कान इतके सेन्सिबल आहे? डिपेंड्स, म्हणजे कोणाचा आवाज कानावर पडतोय त्यावर माझे कान ठरवतात की इग्नोर करायचं की सेन्सिबल राहायचं। अच्छा, म्हणजे सोयीनुसार तुझे सेन्सेस बदलतात। यू सी, आय एम व्हेरी सेन्सिटिव्ह। मैत्री, तू गायत्रीची मैत्रीण आहेस ना, प्लीज
काही करून तू तिला पार्टीला घेऊन येणार आहे आणि तिच्या बाबांनाही पटवणार आहेस. कार्तिक, हा, हे काम तू तुझ्या खास मैत्रीण पियूला सांग ना. कदाचित ती ऐकेल तुझं. का तू पण माझी मैत्रीण आहेस? नाही नाही. ओके, जर तू तिला पार्टीला घेऊन आलीस तर तू पण माझी खास मैत्रीण होशील. तुम्ही कितीही प्रयत्न केला ना तरी मी येणार नाहीये. मैत्री चल, उशीर होतो. अरे पण का? म्हणजे बाबांनी परमिशन दिली तरी तू येणार नाहीयेस का? नाही. मी एक काम करतो, आत्ताच्या आत्ता BMC मध्ये जातो आणि तुझ्या पार्टीची परमिशन घेऊन येतो. ओय हॅलो, तू असं काहीही करणार नाहीयेस. बाबांना काहीतरी वेगळंच वाटेल. मग तू ये ना प्लीज. प्लीज प्लीज यार. प्लीज. सी गायत्री, एव्हरीवन इज फोर्सिंग यू. आणि तू नाही आलीस तर पार्टीला मजा नाही येणार. आय एम वेटिंग फॉर यू. हॅलो. या. ए ए काय घेणार आहेस का? हो. नाही, मी पिझ्झा खाऊन आली. अरे पिझ्झा वगैरे काय नाही. मग खरंच नको. मॉम तू घे ना, मला भूक नाहीये. डॅड, मी उद्या आपल्या इव्हेंटची एक खूप महत्वाची मीटिंग ठरवली. सो तू त्या मीटिंगला येणं खूप गरजेचं आहे. लेट्स सी, बघूया उद्या माझ्या मीटिंग्स कशा संपतायत त्याच्यावर ठरवू काय. हां. डॅड, उद्या संध्याकाळी तुमचा काय प्लॅन आहे? काय नाही, म्हणजे या काही अर्जंट मीटिंग्स आहेत माझ्या. आपण उद्या संध्याकाळी सगळे डिनरला जाऊया. गुड आयडिया. आयडिया वाईट नाहीये. आपण म्हटलं ना, मीटिंग्स मला टाळता नाही येणार उद्याच्या. आजी येणार आहे का? म्हणजे तिचा काही फोन आला होता? आजी? नाही नाही, आजीचा फोन नव्हता आला. आला होता का? नाही. ए दादा, मग तू तरी असशील ना उद्या? किटू, ऍक्च्युली आय वुड लव्ह टू, पण माझी तेच उद्या मीटिंग आहे खूप महत्वाची आणि ही शेवटची मीट आहे. सो मला तिकडे असणं खूप गरजेचं आहे. उद्याच मीटिंग आहे? नाही तर एरवी कॉलेजला आला असता. का ग किट्टू? नाही नाही नाही, म्हणजे उद्याच का जायचंय तुला डिनरला? आपण नंतर जाऊ ना, 2-3 दिवसांनी. काय हो? काय हरकत आहे? एक्झॅक्टली, आय एम इन आफ्टर 2 days. डॅड, उद्या मी फ्रेंड सोबत बाहेर पार्टीला चालली. हा, ठीक आहे ठीक आहे. नाहीतरी आम्ही कोणी नाहीच आहोत. जाऊन ये तू. आपापल्या कामात आम्ही सगळे बिझी आहोतच. डॅड, मी नक्की जाऊ ना? म्हणजे तुमची काही हरकत नाहीये? अरे बाळा, यापूर्वीच्या तुझ्या कुठल्या पार्टीला आम्ही कधी हरकत घेतली आहे का? हा, गो गो, एन्जॉय. आणि गुड नाईट. अजयला झोप आली आहे. मला नाही झोप आली आहे. हो हो, तुला झोप आली. अरे मी सांगते ना तुम्हाला, खूप झोप आली. चल चल. गुड नाईट. गुड नाईट. ओके. गुड नाईट. चल, गुड नाईट. गुड नाईट. चलो चल, बाय बाय बाय. अरे दादा, ऐक ना. गुड नाईट किटू. अरे आय एम व्हेरी स्लीपी. उद्या माझा बर्थडे ह्याची कोणालाच काही फिकीर नाहीये. त्या गायत्रीचा बर्थडे असता ना, तर दादानी किती कौतुक केलं असतं, किती प्लॅन केले असते. त्याला तर तिच्यासोबत तिच्या आई वडिलांचा, भावाचाही बर्थडे लक्षात असेल, पण आपल्या बहिणीचा बर्थडे लक्षात नाहीये.
सगळ्यांना नेमक्या उद्याच बिझनेस मीटिंग आठवल्या. मी किती स्वप्न रंगवली होती, सगळी बेरंग झाली. उद्या माझा बर्थडे काही स्पेशल होणार नाहीये. कमीत कमी आजीचा फोन आला ना तरी खूप आहे. माझ्या बर्थडेचं जर घरच्यांनाच काही कौतुक नाहीये तर बाकीच्यांकडून काय अपेक्षा करणार. सासरे बुवा कधी येणार हो तुम्ही? जावई वाट बघतोय, परमिशन घ्यायची आहे, कसं कळत नाही. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय धावून काय फरक पडतो की नाही? मजबूत. जो फरक पडायला हवा तो पडलाय. गुड गुड गुड. फरक पडलाच पाहिजे, कॉन्फिडन्स आला पाहिजे. बेटा बाय. सर 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 काय? आज किटूचा बर्थडे आहे. किटू? किटू माझी बहीण, तिचा बर्थडे आहे. तिच्यासाठी एक छोटीशी सरप्राईज पार्टी ऑर्गनाईज केली. पार्टी म्हणजे नक्की काय करणार आहात? पार्टी म्हणजे धमाल. ऍक्च्युली कॅन्डल्स, केक कापणार, मित्र मैत्रिणी घरी जेवायला आणि असं सगळं, गाणी नाच मजा मस्ती धमाल सर. मस्त. आपल्याकडे वाढदिवस कसा साजरा करतात माहितीये? हा म्हणजे कसं? आपली एक परंपरा आहे, भारतीय परंपरा. त्याच्यामध्ये छान औक्षण केलं जातं, दिव्याने ओवाळलं जातं, गोडधोड करून मित्रमंडळींना बोलवून त्यांना खायला घातलं जातं. अशा पद्धतीने आपण वाढदिवस साजरा करतो. नाही नाही एक्झॅक्टली बरोबर आहे तुमचं. पण मला काय माझं बोलणं अजूनही संपलेलं नाही. नाही सॉरी. भारतीय परंपरेनुसार वाढदिवस साजरा करायला पाहिजे, कळलं? वाढदिवस म्हणजे माणसाचं आयुष्य आणखीन आणखीन वाढत असतं. त्याच्यामध्ये पंचारतीने त्याला छान ओवाळायचं असतं, गोडधोड खाऊ घालायचं असतं, छान छान बोलायचं असतं, कळलं? अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करायला पाहिजे. आता तुम्ही लोक हल्ली ना कशा पद्धतीने वाढदिवस साजरे करता? पार्ट्या करून. त्या पार्ट्यामध्ये ते काय ते मोठमोठ्याने घाणेरडी गाणी लावणार, नाचणार, दारू पिणार, अशी पार्टी साजरी करतात? असा वाढदिवस साजरा करतात? सर सर तुम्ही समजताय तेवढं नाही. दारूच्या बाटल्या वगैरे नाही. नाही नाही, ते नसलंच पाहिजे, नसलंच पाहिजे, कळलं? एक्झॅक्टली. फक्त एक छोटीशी रिक्वेस्ट होती. म्हणजे गायत्री या पार्टीला येऊ शकत नाही. सर पार्टी 7 वाजता आहे, 10 वाजता डॉट संपणार. मी स्वतः तिला घरी सोडायला येतो. नाही म्हटलं ना एकदा. तिला संध्याकाळी उशिरापर्यंत डान्सच्या रिहर्सलला मी परवानगी दिलेली आहे, पार्टीसाठी देणार नाही. सर गायत्रीच्या सगळ्या मैत्रिणी येतात, अनु, पियू, मैत्री सगळेजण. इनफॅक्ट माझे पण मित्र, माझे आई वडील सुद्धा आहेत सर. आणि गायत्री आली तर किटूला खूप बरं वाटेल. ते दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. तू किती प्रयत्न केलेस तरी माझा निर्णय बदलणार नाही. सर पण काय हरकत आहे सर? त्यासाठी तुला माझ्या घरी येऊन काही दिवस राहावं लागेल, तेव्हा कळेल तुला हे का म्हणतोय. आणि पार्टी देतोयस बहिणीच्या वाढदिवसाला, चांगली गोष्ट. याच्यातून तुमच्या दोघांचं बॉन्डिंग दिसून येतं. पण आपली संस्कृती सोडू नकोस, परंपरा सोडू नकोस, कळलं? जपणार सर. गुड. तुझ्या त्या किटू नावाच्या बहिणीला माझे आशीर्वाद आणि शुभेच्छा दे. फक्त तेवढे गायत्री जर का नाही, तुम्हाला जे काय आमंत्रण दिलेस त्याबद्दल थँक्स. बाय. हो मला काय म्हणायचंय सर, नाही बाप लेकीचा जो पीस आहे ना तो एकदाच बनवलाय देवाने, नंतर त्यालाही बनवता आला नसेल. काय म्हणजे एक विषय नाही त्याच्यावर लेक्चर देऊ शकत नाही कीर्तन आहे. या कीर्तनांमुळे कार्तिकची कीर्ती ढासळत चालली. कार्तिक राजहंस. बाबा कॉफी दुसरी आणू का? नाही रे, आज मला सकाळी चालायला गेलो, तिथं कार्तिक भेटला होता. त्याच्या काय बहिणीचा वाढदिवस आहे, त्याची पार्टी वगैरे देणार आहे म्हणे तो. काय बरं नाव त्या पोरीचं? तुझ्या बरोबर नाचते ना ती, काय बिटू? किट्टू. हा किटू. किटू किट्टू काय नाव आहे? नाही म्हणजे मांजराच्या पिल्लाचं नाव वाटतंय.
अगं काही खरं नाव असेल ना तिचं? कृतिका. वा, कृतिका. नक्षत्राचं नाव ना? तरी काय तुम्ही कुठल्याही नावाने हाक मारता ना तिला? किट्टू. बाबा काही म्हणाला का तो? हा, त्या पार्टीला तू यावंस म्हणून माझी परवानगी मागत होता. मॉर्निंग वॉकला तुमच्याशी हे बोलला तो? हा, म्हणजे डायरेक्ट हेच बोलण्यासाठी म्हणून नव्हता आला तो, पण बोलता बोलता विषय निघाला आणि म्हणाला मला की पाठवाल का गायत्रीला? तुला जायचंय? त्याने पूर्ण डान्स ग्रुपलाच इन्व्हाइट केलं होतं, पण मी त्याला तिथेच नाही म्हणून सांगितलंय. अरे वा, सगळ्यांना वगैरे बोलवलंय, म्हणजे चांगलंच प्लॅनिंग केलेलं दिसतंय त्यांनी, नाही? बाबा रिहर्सल नंतर मला खूप अभ्यास आहे आणि नोट्सही कम्प्लीट करायच्यात आणि पार्टी 7 ते 10 आहे रात्री, त्यामुळे घरी यायला उशीरही होईल ना, म्हणून मी नाही म्हणलं त्याला. हे बघ बाळा, तुला जायचं असेल तर माझी काही हरकत नाहीये. एखाद दिवशी थोडस टाइम टेबल इकडे तिकडे झालं तरी चालतं. नाही बाबा, मला नाही जायचंय. नक्की? परत एकदा विचारतो, तुला पार्टीला खरंच जायचं नाहीये का जायचंय? नाही बाबा, माझी अजिबात इच्छा नाहीये. मी आलेच. मला खात्री होती गायत्री नक्की नाहीच म्हणणार म्हणून, तरी सुद्धा एकदा परीक्षा घेतली मी तिची. म्हणजे माझी सुद्धा नेहमी अशीच परीक्षा घेता तुम्ही? तुझी परीक्षा मी कशी घेईन, एवढी हिंमत आहे का माझ्यामध्ये? उलट तू रोज माझी परीक्षा घेतेस आणि त्या प्रत्येक परीक्षेला मी नापास होतो. आता एकटेच का हसताय? काही जोक केला का मी? जोक मी केला होता आणि माझं मीच त्याच्यावर हसलो. आपल्याला नाही कळला तो, तर काय करू? एकही दिवस जात नाही तुम्ही माझी चेष्टा केल्याशिवाय. चेष्टा करण्यासारखे प्रश्न विचारतेस तू. तुला आठवते आपल्या लग्नाच्या विधीला आपण बसलो होतो आणि भटजी म्हणाले तुला हाताला हात लावा, तर तू चक्क त्यांच्याच हाताला हात लावायला निघाले होते. पुरे आता. हाय बियू. हाय किट्टू, कशी आहेस? मस्त. अच्छा, ए चल बाय, आम्हाला ना लायब्ररीत जायचंय. लायब्ररी? हो, बुक्स द्यायचेत ना, आय मीन घ्यायचेत ना. चल आम्ही निघतो. बाय बाय बाय. काय पोरगी आहे. हे किटू. हाय अजिंक्य. आज तुझा बर्थडे ना? हो. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू सो मच. ए मला सांग, तुला कसं माहिती की आज माझा बर्थडे? म्हणजे माझं स्टेटस अपडेट बघितलंस का तू? नाही ग, पूर्ण कॉलेजला माहिती तुझा वाढदिवस आहे म्हणून. माहिती आहे ना, मग तरी कोणी मला विश का नाही केलं? आय थिंक त्यांचा काहीतरी वेगळा प्लॅन असेल. ए बरं, तुला वेळ असेल तर आपण पार्टीला जायचं? अगं गेलो असतो, पण ऍक्च्युली मी माझ्या गर्लफ्रेंड सोबत बाहेर चाललोय. ओ, मग तू तुझ्या गर्लफ्रेंडला घेऊन येऊ शकतोस. आलो असतो ग, पण आमचा अगोदर शेड्यूल ठरलाय, सो आज नाही जमणार. आपण नंतर जाऊया. प्लीज डोंट माइंड. वन्स अगेन हॅपी बर्थडे. थँक्यू. बाय. दादा. हा किटू, हाय. बोल. तुला कॉलेजला यायला वेळ आहे आणि मला भेटायला वेळ नाहीये ना? नाही, असं काय नाही, माझं एक खूप महत्त्वाचं काम. गप्पा बस. मी तुला म्हणलं होतं की रात्री कुठेतरी बाहेर जाऊया, तर तुला तुझ्या मीटिंग्स आहेत. किटू माया, लिसन, माझी खरंच आज खूप महत्त्वाची मीटिंग आहे. विल प्लॅन नेक्स्ट टाइम. या दादा, तूही त्या इतरांसारखाच आहेस रे, तुला वेळच नाहीये. बरं ठीक आहे. एनिवेज तू काळजी घे. ओके, बाय. जा तू. पर्पल ड्रेस घालणार. हाय गाईज. हाय. हॅलो. आज संध्याकाळी काय प्लॅन आहे तुमचा? संध्याकाळी का ग? आपण सगळ्यांनी मिळून कुठेतरी बाहेर जायचं का? मस्त पार्टी करूयात. पार्टी का ग, आज काही स्पेशल आहे का?
स्पेशल नाही, असंच ट्रीट माझ्याकडून. अच्छा, तू ट्रीट देतेस का? अगं नाही, ऍक्च्युली काय आहे, मला यायला आवडलं असतं, पण माझ्या घरी एक छोटासा प्रोग्राम आहे, सो मी नाही येऊ शकणार. बोलली होतीस मला. बोलले होते मी बोलले होते. हो. मग अनु, तू फ्री आहेस ना? मी नाही ग, ऍक्च्युली आज माझ्या भावाच्या मुलीचा बर्थडे, सो मला तिच्यासाठी गिफ्ट घ्यायचं आहे आणि मी नाही गेले तर ती केक पण कट नाही करणार ना. मागच्या वर्षी नव्हता कट केला. हा, तीच तिला जायलाच पाहिजे. सॉरी. ओके, आता काय आपल्यालाही नाही जमणार ना? मला नाही, मला पण नाही. इट्स ओके, तुम्ही सगळेच बिझी आहात ना. पण किटू, तुझा प्लॅन मस्त होता. हा, हो ना ग? हो. आपण उद्या जायचं का? ह्या उद्या काहीच प्रॉब्लेम नाही, उद्या जाऊ शकतो. हो, मला पण जमेल, उद्या जाऊया. नाही, उद्या माझा मूड नाहीये. ओके, बाय. अगं पण एक्सक्यूज मी. येस. आज डान्स रिहर्सल नाहीये का? नाही. का? चिमू सरांना फिल्मच्या कोरिओग्राफीसाठी जायचं होतं, तो ते तिकडे गेले. पण मला कोणीच नाही सांगितलं काही. नोटीस बोर्डवर तर नोटीस लावली आहे, कदाचित तू पाहिली नसेल. मला कोणीच कसं सांगितलं नाही. कृतिका राजहंसला इतकं इग्नोर कधीच कोणी केलं नव्हतं. या सगळ्यांनी मिळून ना मुद्दाम मला सांगितलं नसणार. आय हेट दिस गर्ल्स.